नमस्कार मित्रांनो, मी राऊत अनिल सर, हायटेक गावरान कुक्कुटपालन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज पहिल्यांदा माझ्या चॅनलवर तुमच्या समोर आलेलो आहे आणि आज थोडा पाऊस पडला होता काल, त्यामुळे वातावरण हे एकदम असं गार झालेलं आहे आणि सकाळी कोंबड्या सोडल्यानंतर जे आम्ही वेस्टेज आणलं होतं काल रात्री भाजी मंडीमधून, ते वेस्टेज आता आम्ही टाकलेलं आहे आणि काही मोंड्यामधून आणलेलं कडधान्य हे सुद्धा आता आम्ही टाकलेलं आहे. हे वेस्टेज भाजीपाला जो भाजी मंडीमधून जो शिल्लक राहिलेला असतो तो फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्याला ते दिला जातो आणि तो आम्ही सकाळी ह्या कोंबड्यांना टाकत असतो आणि काही कडधान्य, जेणेकरून यांचा सकाळचा नाश्ता हा चांगल्या प्रकारे होतो. आणि कडधान्य असं उकरून कोंबड्या चांगल्या प्रकारे खातात. हा शेवग्याचा प्लॉट बी एकदम अतिशय चांगला झालेला, कारण 10 मार्चमध्ये हा आपण शेवगा लागवड केली होती. 3 महिन्यामध्ये ह्या शेवग्याला चांगले फुलं आलेले. काही खाद्य आतमध्ये सुद्धा टाकलं जातं. काही बऱ्याचशा कोंबड्या ह्या बाहेर येत नाहीत, त्यामुळे आतमध्येच त्यांना चांगलं खायला मिळतं. आणि बहुतांशी 90% कोंबड्या ह्या या शेतामध्ये बाहेर एकदम अशा मोकळ्या जागेमध्ये येतात. ह्या सर्व कोंबड्या हे आपल्या दुसऱ्या नवीन फार्मवरच्या आहेत, कारण की पॅरेंट स्टॉक हा वेगळ्या बाजूच्या फार्ममध्ये ठेवलेला आहे. त्यामुळे ह्या कोंबड्या आता अंड्यावर येणार आहेत. एक 4.5-5 महिन्याच्या, काही 3.5-3 महिन्याच्या अशा मिक्स कोंबड्या इथं आपण ठेवलेल्या आहेत. आणि लवकर एक पॅरेंट स्टॉक म्हणून सुद्धा आपण याची विक्री करणार आहोत. बहुतेक बऱ्याच जणांचे फोन आलते, पण आपण सध्या जोपर्यंत कोंबड्या अंड्यावर येत नाहीत तोपर्यंत आपण त्याची विक्री करणार नाही, कारण की सध्या फक्त आपण पिल्ल्यांची विक्री करतोय. आतापर्यंत ज्यांना पिल्ले दिले ते खूप समाधानी आणि आनंदी शेतकरी बांधव आहेत. शोध वार्ता या चॅनलवर ज्यावेळेस माझा व्हिडिओ आला तेव्हापासून दररोज 20 ते 25 शेतकरी आपल्या फार्मवर व्हिजिट देत आहेत, माहिती घेत आहेत. माझा भाऊ राऊत गणेश त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना ह्याची माहिती देतोय. आणि वातावरणामध्ये बदल झाला की कोंबड्यांना सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी लागते. सर्व कोंबड्यांची धिंगाणा मस्ती भी चालू राहते सकाळी सकाळी. काही कोंबडे हे अतिशय त्रासदायक असतात. कोंबड्यांना, लहान पिल्लांना बऱ्यापैकी त्रास देतात. हे आमचा कुत्रा, हे आमचा नाऱ्या आहे. हे 2 जर्मन शेपर्ड कोंबड्याच्या मागे लागतात. त्यांना पकडत नाही तर त्यांच्या मागे लागतात.
इकडे चाल, इकडे चाल, चला चल. हे लांबून असं हे दोन्ही आहे आमचे जर्मन शेपर्ड, यांच्या लक्ष देतात. त्यांच्या मागं लागतात. एक दोन वेळेस त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला होता, पण ज्यावेळेस त्यांना थोडी पनिशमेंट केली तेव्हापासून त्यांनी काही पकडलं नाही नंतर. पण थोडं अजून लक्ष द्यावं लागतं त्यांना. अजून आपण 2 उकंडे केले होते ऑलरेडी आधी, अजून एक इथं उकंडा आपण करायला लागलो. आता हे खड्डा आपण खांदलेला आहे, ह्याच्यावर आज ओलं शेणखत येऊन जाईल. ह्याला ओलं शेणखत टाकल्यानंतर याच्यावर कोंबड्या बिंदास, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर जे पीठ असतं भज्यासाठी आपण डाळीचं पीठ हे करतो, ते पीठ ह्याच्यावर टाकलं उकंड्यावर, आणि गुळाचं पाणी जर त्याच्यावर शिंपडलं तर त्याच्या ऑटोमॅटिक आळ्या तयार होतात. आणि ते सुद्धा ह्यांना 1-2 ते 3 दिवसामध्ये हे चांगला उकंडा तयार होणार आहे. मेन कुक्कुटपालनामध्ये खाद्याचं नियोजनच खूप महत्त्वाचं असतं, कारण की आपल्या खाद्याच्या नियोजनामध्येच आपला खर्च जास्त होतो. ए चल इकडे, चल इकडे, इकडे चल. ए अशी महाग लागतं. ए इकडे चल 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 चल. कोंबड्यांना खूप त्रास देतात ते 2 जण.